सो न्यूटन्स लॉ ऑफ मोशन संदर्भात आता आपण डिस्कस करायला. तर आपण आतापर्यंत जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहिले की ॲरिस्टॉटलची जी फिलॉसॉफी होती है ना, तर ती आपण काय केली या ठिकाणी गॅलिलिओजनं रॉंग डिसाईड केली. बरोबर की ॲरिस्टॉटलनं सांगितलं होतं की कोणतीही बॉडी मोशनमध्ये येण्यासाठी एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता आहे. बरोबर. आणि आपण पाहिलं की नंतर गॅलिलिओने ते चुकीचं हे सिद्ध केलं. तर ॲक्च्युअल तर कोणतीही बॉडी रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असण्यासाठी नेट एक्सटर्नल फोर्स 0 लागतं, हे गॅलिलिओजनं कन्सिडर केलं. आणि त्यावर आधारित आपला न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण शिकला की नेट एक्सटर्नल फोर्स. ओके. सो नेट एक्सटर्नल फोर्स जर आपलं 0 असेल, बरोबर आहे का? तर नेट एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर आपण पाहिलं की ॲक्सिलरेशनसुद्धा काय असतं, 0 असतं. बरोबर. आणि याचा अर्थ, आणि जर ॲक्सिलरेशन नॉन झिरो असेल, इफ ॲक्सिलरेशन हे नॉन झिरो असेल तर डेफिनेटली त्या बॉडीवर काय आहे, कोणता तरी एक्सटर्नल फोर्स काय करत आहे, ॲक्ट करत आहे, तो 0 नाही आहे. बरोबर. तर अशा पद्धतीचं आपलं लॉचं समराईज होतं. आणि सो ओव्हरऑल आता हे जे न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे, ज्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणलो, आणि इनर्शिया म्हणजे रेजिस्टन्स टू चेंज, तो या प्रॉपर्टीवर आधारित आपण या अगोदर 2 एक्झाम्पल डिस्कस केले. बरोबर. यामध्ये आपण पाहिलं होतं की जी बुक आहे समजा, ओके, तर या बुकचं वजन आहे ना, डब्ल्यू जर आहे वेट, तर ते mg आहे. बट याला बॅलेन्स करणारा कोणता फोर्स अवेलेबल असतो, त्या ठिकाणी नॉर्मल फोर्स असतो. आणि सेम पद्धतीनं एखादी कार युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असेल तर अशा वेळेससुद्धा नेट फोर्स काय असतो, 0 असतो. तर ही आतापर्यंतची आपली ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला जो फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं बोलू. An astronaut accidentally gets separated out of his small spaceship accelerating in interstellar space at constant rate 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक ॲस्ट्रॉनॉट आहे जो ॲक्सिडेंटली त्याच्या स्पेसशिप जी आहे, स्पेसशिप स्मॉल होती, त्याच्यातून तो सेपरेट झाला आणि ती स्पेसशिप इंटरस्टेलर स्पेसमध्ये आहे. आता इंटरस्टेलर स्पेसमध्ये आहे याचा अर्थ काय आहे की त्याच्या आजूबाजूला कोणताही प्लॅनेट किंवा स्टार नाही आहे. बरोबर ना. सो इंटरस्टेलर स्पेसमध्ये तो स्मॉल स्पेसमधून बाहेर पडलेला आहे. आणि अशा वेळेस त्याचं ॲक्सिलरेशनचा रेट जो आहे, कॉन्स्टंट रेट, तो आहे 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज द ॲक्सिलरेशन ऑफ द ॲस्ट्रॉनॉट द इन्स्टंट आफ्टर ही आउटसाइड द स्पेसशिप. मग आता स्पेसशिपमधून बाहेर पडल्यानंतर, बरोबर, आता हे झालेलं आहे स्पेसशिपचं ॲक्सिलरेशन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मॅन आउटसाईड आहे आणि आउटसाईड असताना त्याचं ॲक्सिलरेशन आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ॲझ्युम तुम्हाला सांगितलं देर इज नो नियर बाय स्टार टू एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन हिम, म्हणजे आजूबाजूला असा कोणता स्टार नाही की जो त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करेल. आता खरी हिंट तर इथंच दिलेली आहे पहा की नो एक्सटर्नल फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट आहे, कारण आजूबाजूला स्टार आहे का, नाही. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर इथं स्पष्ट दिलं आहे की स्पेसशिप ही कशी आहे, स्मॉल आहे. स्पेसशिप स्मॉल आहे, आजूबाजूला कोणताही स्टार नाही, कोणत्याही प्रकारचा फोर्स त्याच्यावर ॲक्ट नाही. याचा अर्थ या केसमध्ये आपण सांगू शकतो की जो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द पर्सन हा कसा या ठिकाणी 0 आहे. बरोबर. सो ॲस्ट्रॉनॉट जो आहे त्याच्यावर नेट एक्सटर्नल फोर्स 0 जर आला तर अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया, ॲक्सिलरेशनसुद्धा काय असलं पाहिजे या केसमध्ये, 0 असलं पाहिजे. ओके. आता बोलू आपण न्यूटनच्या सेकंड लॉबद्दल. सेकंड लॉ जो आहे ना, तर या अगोदर आपण पाहिलेलं आहे की सेकंड लॉचं इक्वेशन 9वीला झालं होतं आपल्याला. बरोबर आहे का. काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो सेकंड लॉ आहे हा आहे
आता इथं जो फोर्स आहे तर ॲक्च्युअल हा काय आहे, नेट एक्सटर्नल फोर्स. काय आहे, नेट एक्सटर्नल फोर्स. तर याच्याशी हा रिलेटेड आहे. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर बॉडीचं ॲक्सिलरेशन. सो ॲक्सिलरेशन ऑफ बॉडी. तर या दोन फॅक्टरवर काय डिपेंड आहे, आपला न्यूटनचा सेकंड लॉ डिपेंड आहे. सेकंड लॉ ज्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे ती प्रॉपर्टी आहे मोमेंटम. आता मोमेंटम काय आहे हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी लर्न केलेलंच आहे. ओके. सो मोमेंटमला आपल्याला माहीत आहे की इट इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. P इज इक्वल टू mv. हा त्याचा फॉर्म्युला आपण लर्न केलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की मोमेंटम ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, कारण वेलोसिटी जी आहे ती स्वतः वेक्टर आहे. दॅट्स वाय. आता आपला जो लॉ आहे सेकंड हा चेंज इन मोमेंटमच्या संदर्भात आहे ओके, म्हणजे आपण जे मोमेंटम घेतलं तर त्याच्याशी रिलेटेड आता आपल्याला चेंज इन मोमेंटम घ्यायचा आहे. चेंज इन मोमेंटम जे आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की फायनल मोमेंटममधून आपल्याला इनिशियल मोमेंटम त्या ठिकाणी मायनस करावा लागतो. आता आपण असं करू की या ठिकाणी कन्सिडर करू की जो फोर्स आहे, ओके, सो अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स एक फोर्स आहे F. ओके. आणि त्यानंतर जो टाईम इंटरवल आहे जितक्या कालावधीमध्ये हा ॲक्च्युअल ॲक्ट करतो हा आहे कालावधी डेल्टा टी. आता बॉडीचं जे मास आहे ते आपण कन्सिडर करू m. आणि त्यानंतर व्हेलोसिटी चेंज जो आहे तर जी इनिशियल व्हेलोसिटी v आणि फायनल व्हेलोसिटी जी आहे तर ती घेऊ आपण v प्लस डेल्टा v. ओके. सो व्हेलोसिटीमधला जो चेंज आहे, सो व्हेलोसिटी चेंज काय दिला आपण, v जे होता इनिशियल आणि त्यानंतरचा v प्लस डेल्टा v. मग आता यामध्ये जर आपण इनिशियल मोमेंटम काढलं, सो इनिशियल मोमेंटम जर घेतलं आपण तर इनिशियल मास इंटू इनिशियल व्हेलोसिटी. त्यानंतर फायनल मोमेंटम जर घेतलं आपण, ओके, सो P2 इज इक्वल टू m v प्लस डेल्टा v. करेक्ट. यामध्ये चेंज इन मोमेंटम जर घेतलं आपण तर P2मधून P1 मायनस करावं लागेल. सो P2 ची जी व्हॅल्यू आहे m न मल्टिप्लाय करू आपण mv प्लस m डेल्टा v. P1 ची व्हॅल्यू आहे mv गेट कॅन्सल. सो m डेल्टा v हा असेल चेंज इन मोमेंटम. ओके. आता चेंज इन मोमेंटम समजून घेतल्यानंतर आता सेकंड लॉ काय सांगतो माहिती आहे का, की सेकंड लॉचं स्टेटमेंट असं आहे की जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो, ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण घेऊ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या, अप्लाइड फोर्सच्या. सो अप्लाइड फोर्सला आपण जर F कन्सिडर केलं आणि दुसरं एक त्यांनी सांगितलं आहे की ज्या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो त्याच डायरेक्शनमध्ये मोमेंटम काय करत असतो, वर्क करत असतो. सो आता या रूल्सला आपल्याला मॅथमॅटिकली करताना जसं ओम्स लॉमध्ये आपण पाहिलं होतं तर तशा पद्धतीनं आपल्याला चालायचं आहे. आता याला आपण रिव्हर्स मॅनर्समध्ये असं पण लिहू शकतो की अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके. मग आता प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागेल. तो कॉन्स्टंट घेतो मी k डेल्टा p अपॉन डेल्टा t. ओके. आता या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 1 देतो. आता यामध्ये आपल्याला काही किमती जे आहेत तर त्याचा विचार करायचा आहे. आता आपण घेऊ एक लिमिट घेऊ. ओके. सपोज आता या ठिकाणी मी काय करतो, एक लिमिट घेतो. लिमिटमध्ये आपण डेल्टा टी अप्रोचेस 0. ओके. सो टाईम इंटरवल फार 0 आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग आता अशा केसमध्ये काय होतं की वरचं जे
तुम्हाला माहीत आहे लिमिट जर घेतलं आपण, जसं की आता एफ इज इक्वल टू के लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा पी अपॉन डेल्टा टी जर असेल तर तुम्हाला आठवत असताना आपण त्याला डी पी अपॉन डी टी घेतो है ना, जसं आपण कशामध्ये डिफरन्शिएशन फॉर्ममध्ये घेतो ना, जेव्हा आपण ॲक्सिलरेशनमध्ये पाहिलं होतं त्या पद्धतीनं. तर तिचा एफचा फॉर्म्युला काय होईल, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू डी पी अपॉन डी टी. ओके. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण एफ इज इक्वल टू के डी पी इंटू डी टी आपल्याकडे आलेलं आहे. सपोज हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता फक्त आपल्याला डी पी अपॉन डी टीबद्दल बोलायचं आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ओके विथ रिस्पेक्ट टू टाईम, यामध्ये आपल्याला जी मोमेंटमची व्हॅल्यू आहे ती प्लेस करायची आहे. ती व्हॅल्यू काय होती, एम व्ही. कॉन्स्टंट किमतीला आपण डिफरन्शिएट करत नाही, सो एम डी व्ही अपॉन डी टी. एमला एम रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नोन ॲज द ॲक्सिलरेशन. आता यावरच आपलं काय माहिती आहे का, आता ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2मध्ये पुटअप केलं तर काय होईल बरं, एफ इज इक्वल टू के डी पी अपॉन डी टीच्या ऐवजी काय लिहिता येतं आपल्याला, एम इंटू ए. सो एम ए असं सूत्र आपण लिहिलं. आता कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी जी आहे त्याची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली, ओके, सो आपण काय चूज करू की कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटीची व्हॅल्यू किती घेतली आपण, 1 जर घेतली तर अशा केसमध्ये सिद्ध होतं इथं सेकंड लॉचं इक्वेशन जे की आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आता एन सी आर टीनं तुम्हाला इथं एक आठवण करून दिलेली आहे की फोर्सचं एकक जे तुम्ही न्यूटन घेता तर ॲक्च्युअल मास काय आहे, मास किलोग्रॅममध्ये घेतो आपण. ॲक्सिलरेशन काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे न्यूटन जे एकक आहे ते नथिंग बट ते काय आहे, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, हे दोन्ही एकमेकांच्या काय इक्विव्हॅलेंट आहेत. आता सेकंड लॉ संदर्भात काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण विचारात घेणार आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की सेकंड लॉमध्ये एफ जर 0 असेल, ओके, फोर्स जर 0 असेल तर अशा वेळेस ॲक्सिलरेशनसुद्धा काय असणार, 0 असणार. जे की आता आपण ॲस्ट्रॉनॉटच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं की जे कशाला कन्सिस्टन्स करतं, फर्स्ट लॉला सुद्धा. पहा एफ इज इक्वल टू एम हे आपलं सेकंड लॉचं इक्वेशन आहे. आणि फर्स्ट लॉनं पण काय सांगितलं होतं, नेट एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर ॲक्सिलरेशन काय असतं, 0 असतं. ही त्यांची कन्सिस्टन्सी आहे. सेकंडमध्ये आपण पाहिलं की जे सेकंड लॉ ऑफ मोशन आहे हा ॲक्च्युअल कोणता लॉ आहे, त्याला आपण वेक्टर लॉ म्हणतो. मग आता वेक्टर लॉ जर असेल तर त्या वेक्टरचे आपल्याला तिन्ही कंपोनंट्स घ्यावं लागतील. मग आता तिन्ही कंपोनंट घेत असताना फोर्सचा आपण एक्स ॲक्सिसचा जर कंपोनंट घेतला तर आपण काय करणार, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा सुद्धा कोणता घेणार, एक्स कंपोनंटचा. आणि मास इंटू ॲक्सिलरेशन जेव्हा येईल तर हे ॲक्सिलरेशनसुद्धा काय असणार, एक्स. बरोबर. सेम पद्धतीनं वाय ॲक्सिसला घेतला तर डी पी वाय अपॉन डी टी. आणि मास आणि ॲक्सिलरेशनचा कोणता कंपोनंट घेणार आपण, वाय ॲक्सिसचा. सेम संदर्भात झेड असेल तर डी पी झेड अपॉन डी टी. आणि ॲक्सिलरेशनसुद्धा झेड ॲक्सिसचा. ओके, असे कंपोनंट्स आहेत. आता सेकंड लॉवर आधारित एक न्यूमेरिक आपण डिस्कस करू. अ बुलेट ऑफ मास 0.04 kg मूव्हिंग विथ स्पीड 90 मीटर पर सेकंड इंटर्स अ हेवी वुडन ब्लॉक अँड इज स्टॉप आफ्टर अ डिस्टन्स 60 सेंटीमीटर. एक बुलेट आहे जिचं मास किती आहे 0.04 kg. त्यानंतर हिची जी स्पीड होती, ओके, सो स्पीड किती आहे 90 मीटर पर सेकंड. ओके. त्यानंतर ही एंटर करते येता एका वुडन बॉक्समध्ये. सपोज हा एक वुडन बॉक्स आपण घेऊ.
आणि यामध्ये आता ती एंट्री करते. सो हे आहे बुलेट आणि हे आहे आपला वुडन बॉक्स किंवा वुडन ब्लॉक, सॉरी लाकडी फळी. आता याच्यात एंटर केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की इट एंटर्स अ वुडन ब्लॉक अँड आता वुडन ब्लॉक तर सुरुवातीला इनिशियल स्टेजला आहे, बट इज स्टॉप आफ्टर 60 सेंटीमीटर. म्हणजे जर आपण या पॉईंटवरून या पॉईंटपर्यंत जर गेलो, बरोबर आहे का, तर ॲक्च्युअल या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट व्हायलं एंट्री झाल्यानंतर, तर ते किती सेंटीमीटर नंतर व्हायलं, 60 सेंटीमीटर नंतर ती फळी थांबायली, बरोबर आहे का, डायरेक्ट थांबत नाही. सो आपण कन्सिडर करू की ए ही तिची फळीची इनिशियल पोझिशन आहे आणि बी काय आहे, फायनल पोझिशन आहे. गोळी शिरल्यानंतर तिथपर्यंत तिने ट्रॅव्हल केलं. मग आता ट्रॅव्हल केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, एंट्री पॉईंटला सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटी तीच आपल्याला ग्राह्य धरायची आहे. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला की व्हॉट इज द ॲव्हरेज रेजिस्टिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय द ब्लॉक ऑन द बुलेट. मग आता ते जे वुडन ब्लॉक आहे त्यानं बुलेटवर त्याला थांबवलं ना, मग त्याला थांबवलं, त्याचं रिटार्डेशन केलं. मग त्याचं रिटार्डेशन केलं म्हणजे त्या ठिकाणी काय लावला, रेजिस्टिव्ह फोर्स लावला. रेजिस्टिव्ह फोर्स नसताना बुलेट थांबली असती का, नाही. मग तो रेजिस्टिव्ह फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि शब्द काय वापरला, ॲव्हरेज रेजिस्टिव्ह फोर्स विचारला. मग ॲव्हरेज काय विचारला त्याचं रिझन आपण समजून घेऊ. आता फर्स्ट ऑफ ऑल या केसमध्ये जर पाहिलं तर जी बुलेट आहे या बुलेटचं काय झालेलं आहे बरं, स्पीड कमी झालेली आहे, ॲक्सिलरेशन कमी झालेलं आहे, म्हणजे तिचं काय झालेलं आहे, रिटार्डेशन. सो आता बुलेटचं जे रिटार्डेशन आहे त्याला आपण ए कन्सिडर करू. आणि ए जर आपल्याला काढायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे की फायनल व्हेलोसिटी 0 असताना एचा फॉर्म्युला काय असतो, -u²/2s. आपलं कायनेमॅटिकल इक्वेशन, फायनल व्हेलोसिटी 0 घ्यायची, बरोबर. सो हे इक्वेशन येतं. मग आता आपल्याकडे जर पाहिलं तर इनिशियल व्हेलोसिटी आहे 90, त्याचा स्क्वेअर म्हणून 90 × 90 आणि 2 × डिस्टन्स आहे 60 सेंटीमीटर, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 0.6, करेक्ट. मग आता याला कॅल्क्युलेट जर केलं ना आपण, कॅल्क्युलेशनमध्ये मी टाईम घेत नाही, तर हे येतं 6750 मीटर/सेकंड². ओके, हे झालं रिटार्डेशन. मग आता आपल्याला काय करायचं आहे, रिटार्डिंग फोर्स काढायचा, ज्याला आपण रेजिस्टिव्ह फोर्स म्हणलो. अशा केसमध्ये जो रिटार्डिंग फोर्स आहे हा काढताना आपण काय करणार, सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मग आता बुलेटचं मास होतं 0.04 आणि ॲक्सिलरेशन जे आहे तर ते आहे आता इथे एक लक्षात घ्या, हे रिटार्डेशन जरी असेल तर फोर्सची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये काढायची आहे, मॅग्निट्यूडमध्ये काढायची. ओके, सो ॲक्सिलरेशन जे आहे त्याची व्हॅल्यू आपण इथं 6750 घेणार आणि कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं 270 न्यूटन. तर हा आला रिटार्डिंग फोर्स. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की हा रिटार्डिंग फोर्स जरी आला असेल, परंतु हा जो रेजिस्टिव्ह फोर्स आहे हा, मला सांगा, रिटार्डेशन जे आहे बुलेटचं हे युनिफॉर्म होतं का, स्पीड हळूहळू कमी होत गेली ना, बरोबर आहे का, तर रिटार्डेशन हे युनिफॉर्म नव्हतं. सो या केसमध्ये बुलेटचं जे रिटार्डेशन झालं ना तर हे एक समान नव्हतं, म्हणजे जे निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आहे ते नॉन युनिफॉर्म होतं. आणि नॉन युनिफॉर्म असल्यामुळं इथं आपण जो रिटार्डिंग फोर्स आहे ज्याला की आपण ॲक्च्युअल रेजिस्टिव्ह फोर्स कन्सिडर करायला. ओके, सो रिटार्डिंग फोर्स इज ॲक्च्युअल रेजिस्टिव्ह फोर्स ज्याला कन्सिडर करायला, तर यामध्ये रिटार्डेशन युनिफॉर्म नाही आहे. दॅट्स वाय लक्षात ठेवायचं की आपण जी फोर्सची व्हॅल्यू काढली तीच आपली कोणती आहे, ॲव्हरेज रेजिस्टिव्ह फोर्स आहे. आणि म्हणून या केसमध्ये ॲव्हरेज रेजिस्टिव्ह फोर्सची व्हॅल्यू ही किती असणार,
270 न्यूटन, जी व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे. ओके. त्यानंतरचा प्रॉब्लेम पहा. द मोशन ऑफ अ पार्टिकल ऑफ मास m इज डिस्क्राईब बाय. ओके. तर पार्टिकलचं मोशन आपल्याला दिलं y इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. फाइंड द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फोर्स फाइंड करायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी y इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. ओके. आता या केसमध्ये जर आपल्याला व्हेलोसिटी फाइंड करायचं असेल तर आपल्याला वायला काय करावं लागेल? टाईम डिफरन्शिएट करावं लागेल. सो टाईम डिफरन्शिएट जर केलं, तुम्हाला माहिती आहे यूटीला जर डिफरन्शिएट केलं तर टी कॅन्सल होऊन जातो. करेक्ट. सो किती राहील इथं? फक्त यू राहील. आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर संख्येला तर डिफरन्शिएट करायचा विषय झिरोच, कारण हे 2 कॅन्सल होऊन जातील ना इथे, हे नाही. सो शिल्लक करायला फक्त इथं जी टी. येते लक्षात? हे 1/2 इंटू 2 हे कॅन्सल होतं आणि यू प्लस जी टी ही व्हीची व्हॅल्यू राहते. मग यामध्ये ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल तर व्हेलॉसिटीला आपण डिफरन्शिएट करणार. व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केला सो यूला डिफरन्शिएट केलं, व्हॅल्यू काय होऊन जाईल? 0. जी टीला डिफरन्शिएट केलं तर टी रिमूव्ह होऊन जाईल. एची व्हॅल्यू ही कशाची इक्वल येणार? या ठिकाणी जीच्या इक्वल येणार. मग आता या केसमध्ये झालं काय की आपल्याला विचारलं होतं पार्टिकलचा फोर्स. तर फोर्सचा फॉर्म्युला आहे एम इंटू ए, पण ॲक्सिलरेशन जीच्या इक्विव्हॅलंट आला. सो एफचा फॉर्म्युला काय झाला या ठिकाणी? एम जी. आणि हे जे इक्वेशन तुमच्यासमोर आलेलं आहे तर हे इक्वेशन कशाचं आहे? मोशन ऑफ पार्टिकल आपल्याला सांगितलं होतं, आहे की नाही? तर हे अंडर द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि हे जे आपल्याला वाय दाखवलं होतं हा पोझिशन कोऑर्डिनेट आहे, जो जीच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला दाखवला, कारण जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे. ओके. आता पुढची कन्सेप्ट आहे आपली इम्पल्स. आता इम्पल्सला डिफाईन करायचं असेल तर ते आहे पहा प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाईम. ओके. सो फोर्स आणि टाईम यांच्या प्रोडक्टला आपण काय म्हणायचं? गुणाकाराला इम्पल्स म्हणायचं. जसं की इम्पल्सला जे घेतला आपण, किंवा आपण सूत्र लिहू अगोदर की इम्पल्स जे आहे हे आहे फोर्स इंटू टाईम ड्युरेशन किंवा फोर्स इंटू टाईम. आणि वी कॅन राईट जे इज इक्वल टू एफ इंटू टी. ओके. आता यामध्ये आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की आता आपण पाहिलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम है ना, तर हा कशाच्या इक्वल असतो? अप्लाइड फोर्सच्या इक्वल असतो, बरोबर आहे का? मग आता यामध्ये डेल्टा पीची व्हॅल्यू काय येईल बरं? एफ इंटू डेल्टा टी येईल, चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटमसुद्धा फोर्स इंटू टाईमच यायला. म्हणजे याचा अर्थ आपण लिहू शकतो की इम्पल्स जे आहे हा कशाच्या इक्वल असतो? चेंज इन मोमेंटम. सो चेंज इन मोमेंटमचे आपल्याकडे 2 फॉर्म्युले आले. ओके. हे माझ्याकडून चुकलं थोडंसं, जे मला वाटतं इथं स्मॉल पाहिजे होतं. ठीक आहे, काय अडचण नाही, अर्थ थोडी बदलणार आहे, हे की नाही? मग आता या संदर्भात एक न्यूमेरिक्स आपण डिस्कस करू. आपल्या उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण तर बॅट्समननं काय केलं माहिती आहे का? बॅट्समन हिट्स बॅक अ बॉल स्ट्रेट इन द डायरेक्शन ऑफ बॉलर विदाउट चेंजिंग इट्स इनिशियल स्पीड 12 मीटर पर सेकंड. म्हणजे बॉल बॅट्समनकडे आला 12 मीटर पर सेकंडनं, आणि त्यानं बरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये बॉलरच्या दिशेनंच, बरोबर आहे का, त्याला काय केलं? हिट केलं. त्यावेळेस पण स्पीड काय होती? 12 मीटर पर सेकंड. बॉलचं मास दिलेलं आपल्याला 0.15 kg. आणि आपल्याला इम्पल्स डिटरमाइन करायचा आहे जो बॉलवर इम्पार्ट झालेला आहे. आणि आपल्याला इथं कन्सिडर करायचं आहे की बॉलचं जे मोशन आहे ते कोणतं आहे? लिनियर मोशन आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन. मग आता या केसमध्ये आपल्याला
इनिशियल आणि फायनल स्पीड दोन्ही सारख्या दिलेल्या आहेत पहा, यू आणि व्ही हे दोन्ही किती आहेत 12 मीटर पर सेकंद बिफोर हिटिंग अँड आफ्टर हिटिंग, बरोबर. त्यानंतर जे मास आहे ते दिलेलं आहे 0.15 kg. आता इम्पल्स आपल्याला फाइंड करायचा आहे. इम्पल्ससाठी आपल्याला काय लागणार आहे या ठिकाणी, फोर्स इंटू टाईम, बरोबर. तो दिलेला आहे का, नाही. सो आता आपण चेंज इन मोमेंटमच्या दिशेने जाऊ. चेंज इन मोमेंटमच्या दिशेने जात असताना जर आपण इनिशियल मोमेंटम P1 काढला तर ते असेल mv आणि यामध्ये मास आहे 0.15, इनिशियल वेलोसिटी आहे 12, बरोबर. सो 180 आणि सो किती येईल या ठिकाणी 1.8, बरोबर. सो किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे झालं आपला इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटमचा जर विचार केला आपण तर फायनल मोमेंटममध्ये काय झालेलं आहे की डायरेक्शन चेंज झालेली आहे वेलोसिटीची, हे मात्र इथे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, बरोबर ना, कारण अपोजिट साईडला या ठिकाणी आहे. सो या ठिकाणी फायनल मोमेंटम घेताना आपण mv घेणार, पण v निगेटिव्ह घ्यावं लागेल. सो या ठिकाणी काय फॉर्म्युला असेल -mv, बरोबर ना, कारण डायरेक्शन मॅटर करते या ठिकाणी. सो या केसमध्ये सुद्धा आन्सर जे आहे ते येईल -1.8 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. त्यानंतर आपल्याला चेंज इन मोमेंटम काढायचं आहे. सो आपल्याला मॅग्निट्यूडमध्ये काढायचं आहे, बरोबर ना. सो आता आपण इथे काय करणार की ज्या अर्थी इनिशियल आहे आणि हा फायनल आहे, तर आपण काय करू, सरळ सरळ इनिशियलमधून फायनल सबस्ट्रॅक्ट करू, कारण आपल्याला आन्सर तर मॅग्निट्यूडमध्ये घ्यायचा आहे. सो दॅट्स वाय आपण या केसमध्ये 1.8 मायनस 1.8 या पद्धतीने घेणार, बरोबर ना. चेंज इन मोमेंटम ॲक्च्युअली ती व्हॅल्यू मायनस होणार आहे, पण फायनली आपल्याला प्लसच घ्यायची आहे. आणि सो 1.8 प्लस 1.8 इज इक्वल टू 3.6. फोर्सचं न्यूटन आणि टाईमचं सेकंद. सो इम्पल्स यासारखं काय न्यूटन सेकंद, किंवा तुम्ही किलोग्रॅम मीटर पर सेकंद पण म्हणू शकता. या गणितामध्ये जर तुम्ही डेल्टा P इज इक्वल टू दुसऱ्या पद्धतीनं काढलं असतं, किंवा P2 मायनस P1 ट्रॅडिशनल पद्धत. सो -1.8 इज इक्वल टू -3.6 आणि ॲक्च्युअल हे डायरेक्शनमध्ये आलं असतं आणि मॅग्निट्यूडमध्ये जी व्हॅल्यू आहे ती फायनली 3.6 न्यूटन सेकंद. सो आन्सर नसतं बदललं. ओके, सो हे असलं आन्सर. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपण उद्या डिस्कस करू.